अमेरिका इस्रायलकडून इराणवर हल्ल्यात वाढ झाल्यावर याचा परिणाम आता मुंबई कृषी उत्पन्न बाजारातील निर्यातीवर होत आहे. दुबई येथे मोठ्या प्रमाणात खाद्यवस्तू समुद्रामधील जलवाहतूक माध्यमातून जहाजातून केली जाते. उरण येथील JNPA या बंदरावर हजारो कंटेनर अडकले आहेत. या कंटेनरमधून दुबई येथे आखाती देशात आंबे, कांदे, द्राक्ष पाठवण्यात येणार होते. मात्र आता युद्धामुळे सगळे कंटेनर बंदरात अडकल्यानं निर्यात व्यावसायिकांना करोडो रुपयांचं नुकसान सोसावं लागणार आहे. युद्धजन्य स्थिती कायम राहिल्यास उभ्या जहाजामधील कंटेनरचे भाडे वाढल्यानं हे आर्थिक नुकसान निर्यातधारकांना सोसावं लागेल, अशी माहिती या व्यावसायिकांनी दिली आहे. जवळजवळ 1000च्या प्लस कंटेनर हे पोर्टमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी, कांदा आणि द्राक्ष, त्याचप्रमाणे इतर भाजीपाल्याचे कंटेनर हे जास्त प्रमाणात या ठिकाणी पोर्टमध्ये अडकलेले आहेत. आणि याचं नुकसान, बऱ्यापैकी नुकसान हे शेतकरी, त्यानंतर व्यापारी, त्यानंतर निर्यातदार यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये केळी, हा जो केळी जो पदार्थ आहे हा जास्त प्रमाणात इराण आणि इराक या देशांसाठी जात असतो. त्याचप्रमाणे कांदा असेल, द्राक्ष असतील, इतर भाजीपाला असेल, हा इतर आखाती देशांमध्ये जसं दुबई, कतार, ओमान या देशांसाठी मोठ्या प्रमाणात जात असतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, जर कंटेनर हे असेच 2-4 दिवस जर पोर्टमध्ये राहिले तर त्याची येणारी प्लगिंग कॉस्ट ही बेअर करावी लागेल आणि ती प्लगिंग कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे हे जर कंटेनर रिटर्न मार्केटमध्ये आणले तर त्याचं भाव हे अतिशय निम्म्यापेक्षा जास्त गडगडू शकतात. त्यामुळे नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता हे जर युद्ध 15 दिवसात संपलं नाही, म्हणजे मार्च एंडपर्यंत संपलं नाही तर आपल्याकडनं आंबे एक्सपोर्ट होणार नाही. आंबा एक्सपोर्ट होणार नाही आपल्याकडनं. त्यामुळं एक्सपोर्ट न झाल्यामुळं आंबे इथेच राहील. तो मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आता आंबा मोस्टली गल्फला जातो. गल्फला जास्त प्रमाणात आंबा जातो. दुबई आहे, पण तुमचं कोएट आहे, बहारेन आहे, मस्कत आहे, ओमान आहे, इकडे सगळे आंबा एक्सपोर्ट होतो. आणि त्याच्यानंतर युरोपला जातो. शेतकऱ्यांना ह्या आंबा उशिरा सुरू झाला. गेल्या वर्षी यावेळी जवळजवळ 20 ते 25% आंबे आले होते. यावेळी 20 ते 25% आंबे आले होते. यावर्षी अजून आंबे सुरू नाही आहे. समोर पाहता किती थोडे आंबे आले तिथे. हा मोठा तकलीफ आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.